ओके, तर आता पहा ही डायग्राम आहे. याच्यामध्ये आपण काय म्हणालो, सिलिकॉन इज टेट्राहायड्रली लिंक्ड टू 4 अदर सिलिकॉन. इथपर्यंत झाला होता आपला. ओके, व्हॉट इज गोइंग ऑन नाउ? दिस इज द एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर चालू आहे. एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर मध्ये मी काय म्हटलं होतं, इन्क्रीज्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द कंडक्शन बँड. सो ईच एसआय इज टेट्राहायड्रली लिंक्ड. प्रत्येक एसआय एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये एसआय हॅज क्रिस्टल स्ट्रक्चर झाला होता बघा. क्रिस्टल स्ट्रक्चर इन विच ईच एसआयचा क्रिस्टल स्ट्रक्चर कसा असतो, प्रत्येक ईच एसआय इज टेट्राहायड्रली लिंक्ड टू 4. प्रत्येक एसआय आणखी 1 2 3 4 एसआय ला लिंक्ड आहे. म्हणजे कसा लिंक्ड आहे? इट इज टेट्राहायड्रली लिंक्ड टू 4 अदर एसआय ॲटम्स. वी हॅव ऍडेड फॉस्फरस. आपण याच्यामध्ये काय ऍड केलं? डॉपिंग ऑफ सिलिकॉन विथ स्मॉल फॉस्फरस. याच्यामध्ये थोडस आपण फॉस्फरस ऍड केला. द डॉपिंग ऑफ सिलिकॉन is group 14 element, phosphor is group 15 element. So this is the phosphorus. All these are the electrons. Okay, हे सगळे काय असतात? इलेक्ट्रॉन्स. आता 4 सिलिकॉनला ऍड केलं, 4 व्हेन. याच्यामध्ये जर आपण काय ऍड करायला होता सिलिकॉन मध्ये, when small amount of phosphorus is added. फॉस्फरस ऍड केला आपण टू एसआय, म्हणजे डॉपिंग केली. स्मॉल अमाउंट ऑफ फॉस्फरस इज ऍडेड. इट ऑक्युपाय द व्हॅकंट साइट. तो काय ऑक्युपाय करतो आता? इट ऑक्युपाय द व्हॅकंट साइट ऑफ एसआय. एसआय ची काही व्हॅकंट साइट ऑक्युपाय कोण करतो? फॉस्फरस. इट ऑक्युपाय द व्हॅकंट साइट ऑफ एसआय. एसआय ची काही जागा कोण? फॉस्फरस व्यापून घेतो. ओके, सो हाऊ दिस ऑक्युपाइड द एसआय. एसआयची जागा ऑक्युपाय केला. कोण केला? फॉस्फरस इज ऍडेड टू द सिलिकॉन. इट ऑक्युपाय द व्हॅकंट साइट ऑफ एसआय. एसआय चे व्हॅकंट साइट ऑक्युपाय करून टाकला. कोण केला बघा? फॉस्फरसने केला. आता ईच फॉस्फरस, आता काय करायचं बघा, फॉस्फरस हॅज द 4 इलेक्ट्रॉन्स. Each phosphorus has 5 out of 4. 4 out of 5. Each phosphorus 4 out of 5. 4 out of 5. आता phosphorus चे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 असतात. 4 out of 5 it forms 4 band with 4 silicon. 4 band with 4 silicon and 1 extra electron. 1 extra electron is needed for bonding. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन बॉन्डिंग साठी आवश्यक असते. फॉस्फरस मध्ये फॉस्फरस 15. ओके, यू नो दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8, कसं राहते याचं 2,8, किती 5. फॉस्फरस 15. सो फॉस्फरस 15 5 इलेक्ट्रॉन असतात फॉस्फरसचे. यापैकी हे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 सिलिकॉनचे, 4 फॉस्फरसचे आहेत. वन ऑफ द एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. दिस इज द एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. हा आहे एक्स्ट्रा. वन ऑफ द एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज नीडेड फॉर बॉन्डिंग. एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनची आवश्यकता कशासाठी? बॉन्डिंगसाठी. वन ऑफ द एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज नीडेड फॉर बॉन्डिंग. देअरफॉर आता काय होते मग? देअरफॉर नुसता सिलिकॉन काय होता? नुसत्या सिलिकॉन मध्ये इलेक्ट्रॉन कमी होते. जर त्याच्यामध्ये फॉस्फरस ऍड केला आपण, प्युअर सिलिकॉन, नुसता सिलिकॉन मीन्स व्हॉट? प्युअर सिलिकॉन होता, प्युअर सेमीकंडक्टर होता. त्याच्यामध्ये आपण काय ऍड केलं? मायन्यूट क्वांटिटी ऑफ फॉस्फरस ऍड केलं आपण. स्मॉल क्वांटिटी ऑफ फॉस्फरस ऍड केलं. त्याच्याने काय झालं? सो देअरफॉर the number of electrons are increased. Therefore the number of electrons in the conduction band. Number of electron आता कशामध्ये? in the conduction band मध्ये. in the conduction band is increased than pure SI.
दॅन प्युअर एसआय. प्युअर एसआय मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कमी होते. इथं काय झालं, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन झाला, एक इलेक्ट्रॉन वाढला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे काय झाले की कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन वाढले. आता पहा, कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स वाढल्याने काय होते तुम्हाला माहिती आहे, कंडक्टिव्हिटी वाढते. ड्यू टू विच डॉपिंग मुळे काय होते की कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होतो. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इन्क्रीज. ओके, कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय झाली, वाढली. आणि कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्याने काय होते की इफ द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. आपण कंडक्शन बँड कसा असतो डायग्राम पाहिली होती. वन इज द कंडक्शन बँड, वन इज द विच बँड, दॅट इज द कंडक्शन बँड असतो आणि काय असतो व्हॅलेन्स बँड. तर यामध्ये जर आपण याची बँड पाहिली डायग्राम, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन राहतो, बँड्स, दोन बँड्स. दिस इज द वरचा बँड कोणता असतो माहिती तुम्हाला, दिस इज कॉल्ड ॲज द कंडक्शन बँड. ला काय म्हणतो आपण, कंडक्शन बँड. आणि द लोअर बँड इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, दिस बँड इज द व्हॅलेन्स बँड. दिस बँड इज कॉल्ड ॲज व्हॉट, valence band, and this is the energy gap. And in conduction band this is the extra electron. कंडक्शन बँड मध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन वाढला. कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्याने काय होते की द कंडक्शन बँड इज इन्क्रीज्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड इन व्हॅलेन्स बँड इज द व्हॅकन्सीज वाढतात. त्याच्याने काय होते, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. तर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड इज इन्क्रीज्ड दॅन इन प्युअर एसआय. ड्यू टू विच व्हेन आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल अप्लाय केला याला, इफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अप्लाइड, if electric potential is applied then the electron flow, हे electron flow होते. it conducts electricity. It conducts electricity and it is due to what, why it conducts electricity, due to the increased number of, due to the charge carriers have, due to the charge carriers ला काय होतात की have the increased number of electrons. चार्ज कॅरियर्स मध्ये increased number of इलेक्ट्रॉनची संख्या वाढून जाते चार्ज कॅरियर मध्ये. चार्ज कॅरियर have the increased number of electrons and due to which the conductivity increases. Due to which what happens, thus conductivity increases. याच्याने काय होतं का, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊन जाते. ड्यू टू विच द कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर इज गोइंग ऑन. एन टाइप सेमीकंडक्टर कसा बनवतात, इट इज मेड फॉर एक्झाम्पल बाय एडिशन ऑफ phosphorus or arsenic. It is prepared by addition of phosphorus, arsenic. Phosphorus, arsenic is added to silicon or germanium. सिलिकॉन मध्ये आपण आताच ऍड केला फॉस्फरस. ओके, फॉस्फरस अँड व्हॉट इज ऍडेड, फॉस्फरस आणि आर्सेनिक मध्ये, फॉस्फरस अँड आर्सेनिक मध्ये काय ऍड करावं, सिलिकॉन अँड जर्मेनियम मध्ये काय ऍड केलं आपण, phosphorus and arsenic is added. Phosphorus and arsenic is added to silicon and germanium. सिलिकॉन आणि जर्मेनियम मध्ये जर ऍड केलं तर एन टाइपचे सेमीकंडक्टर बनतात. दिस टाइप ऑफ सेमीकंडक्टर, याला कोणते टाइप ऑफ सेमीकंडक्टर म्हणावं, एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. तर एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर इज ऑब्टेन्ड बाय एडिशन ऑफ डॉपिंग ऑफ इलेमेंट ऑफ ग्रुप 14. एडिशन ऑफ काय ऍड करायचं, डॉपिंग और एडिशन ऑफ ग्रुप 14 इलेमेंट. ग्रुप 14 इलेमेंट कोण आहे, सिलिकॉन. याच्यामध्ये कोण ऍड करायला आपण, ग्रुप 15 इलेमेंट्स. ग्रुप 15 इलेमेंट कोण असतो, ग्रुप 15 इलेमेंट इज फॉस्फरस. दीज आर द ग्रुप 15 इलेमेंट. तर ग्रुप 15 इलेमेंट ऍड करायचे. कन्सिडर द डॉपिंग ऑफ सिलिकॉन. सिलिकॉनची डॉपिंग चालू आहे आता विथ, कशाने करायला आपण, विथ स्मॉल एसआय विथ फॉस्फरस ऍड केला. एसआय हॅज क्रिस्टल स्ट्रक्चर. एसआयचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे, टेट्राहायड्रली लिंक्ड. एसआय टेट्राहायड्रली लिंक्ड असतो, म्हणजे एक एसआय आणखीन किती एसआयला, 1 2 3 4 एसआयला टेट्राहायड्रली लिंक्ड. टेट्राहायड्रली लिंक्ड टू 4 अदर एसआय. एक एसआय आणखीन 4 एसआय ला लिंक्ड आहे बघा अशा प्रकारे. व्हेन स्मॉल अमाउंट ऑफ पी इज ऍडेड, याच्यामध्ये फॉस्फरस ऍड केला आपण तर एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन वाढतो. एसआय इट ऑक्युपाय द व्हॅकंट साइड ऑफ एसआय.
फॉस्फरस काय केला, SI ची, हे सगळे जागा कोणाची होती, SI ची. SI ची जागाने कोण ऍड केलं, फॉस्फरसने ऍड केलं. व्हॅकंट साइड ऑफ कोणाची, SI ची. इच P हॅज 4 आउट ऑफ 5. 4 आउट ऑफ 5 फॉस्फरसचे 5 पैकी हे फॉस्फरसचे 5 इलेक्ट्रॉन आहेत. हे 1 2 3 4 आणि हा 5वा. आणि 4 इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत, सिलिकॉनचे. 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन असतात, हे 8. तर आउट ऑफ 8 इलेक्ट्रॉन ऑक्टेट तुम्हाला माहित आहे, 8 इलेक्ट्रॉन पैकी 4 इलेक्ट्रॉन कोणाचे असतात, फॉस्फरसचे, आणि 4 इलेक्ट्रॉन कोणाचे असतात, सिलिकॉनचे. सो each P has 4 out of 5. It forms the 4 band with the 4 SI atom. 4 बँड तयार करतो कोणासोबत, 4 SI सोबत. फॉस्फरसने 4 SI सोबत बॉन्ड केले तयार. ओके, इन दिस वे फॉस्फरसने 4 SI सोबत बॉन्ड तयार केले आणि हा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. दिस एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज नीडेड फॉर बॉन्डिंग. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आवश्यकता होती. त्यामुळे काय होते, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द कंडक्शन बँड वाढतात. कंडक्शन बँड मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढले की काय होते की जर आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल लावला, पोटेन्शियल डिफरन्स असतो इलेक्ट्रिकलचा, पोटेन्शियल डिफरन्स लावला की काय होते, इलेक्ट्रिसिटी येते, कंडक्ट्स द इलेक्ट्रिसिटी. इफ द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड इट कंडक्ट्स द इलेक्ट्रिसिटी ड्यू टू द चार्ज कॅरियर्स. आता याच्यामध्ये काय असतात, काही चार्ज कॅरियर असतात. ड्यू टू द चार्ज कॅरियर्स हॅव द इन्क्रीज्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ह्या चार्ज कॅरियर्सला काय असते आता, की इन्क्रीज्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय होते, वाढते. ड्यू टू द चार्ज कॅरियर्स हॅव द इन्क्रीज्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दस कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. याच्यामुळे काय होऊन जाते की यांची कंडक्टिव्हिटी वाढते. आणि कंडक्टिव्हिटी वाढली, कशामुळे वाढली, डॉपिंग केल्याने. दिस इज ड्यू टू द डॉपिंग. डॉपिंग केल्यामुळे कंडक्टिव्हिटी वाढली, दस कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस आर्सेनिक इज ऍडेड टू सिलिकॉन अँड जर्मेनियम. सिलिकॉन आणि जर्मेनियम मध्ये फॉस्फरस आणि आर्सेनिक ऍड केल्याने आपण काय होते, फॉस्फरस आणि आर्सेनिक ऍड केल्याने सिलिकॉन आणि जर्मेनियम मध्ये कंडक्टिव्हिटी वाढते. दिस इज द कॉल्ड एज द एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. म्हणून याला काय म्हटलं आपण, इट इज कॉल्ड एज एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. आणि एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर जे आहेत ते एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहेत. हे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आर ऑफ 2 टाइप्स. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे 2 प्रकार आहेत. एक एन टाइप असतो आणि एक कोणता असतो, पी टाइप ऑफ. तर एन टाइप सेमीकंडक्टर इज ओव्हर. पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर ते आपण उद्या पाहू. ओके.